बालमित्रांनो सुप्रभात. आपलं सगळं जे जीवन आहे ते जीवन खरेदी आणि विक्रीमध्येच जात आहे. ते प्रकरण आहे नफा तोट्याचं. लहानपणापासून तुम्ही तरी काहीतरी खरेदी करतात आणि खरेदी केलेली वस्तू कधी ना कधी जुनी झाल्यावर विकतात, बरोबर आहे. मग हेच सगळं कोणत्या प्रकरणात आहे तर ते आहे नफा तोटा. स्वाध्याय 23.1 फार 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 महत्त्वाचा आहे. सगळेजण उभा टाका आणि उभा टाकून हे एवढं पाठ करा. खरेदी किंमत कशाला म्हणते रे? आपण वस्तू जर घेतली आणि त्या वस्तूवर लिहिलेलं असते हे डस्टर MRP 30 रुपये. 30 रुपये काय झाले मग याची खरेदी किंमत. विक्री म्हणजेच काय आहे? जर आपण एखादी वस्तू जेवढ्याला विकली त्याला म्हणायचं विक्री किंमत. नफा कशाला म्हणायचं? आपल्याला जर फायदा झाला तर नफा म्हणायचं. हे डस्टर मी घेतले 15 रुपयाला आणि विक्री केलं 30 रुपयाला, म्हणजे फायदा झाला की नाही? समजलं? तसं नफा म्हणायचं फायद्याला, तोटा म्हणायचं नुकसानाला. लक्षात आलं? मग तोटा कधी होतो? जर समजा खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत कमी. 100 रुपयाला खरेदी केलं, आलं का लक्षात? 100 रुपयाला खरेदी केलं आणि 90 रुपयाला विकलं, म्हणजे काय झालं? नुकसान झालं की नाही? कळालं? नुकसान म्हणजे तोटा. तोटा म्हणजे ते नाही खुटुक 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 ते तोटा नाही आहे तंबाखू. तोटा म्हणजे इथलं नुकसान. काही जण म्हणतात नुकसान. नुकसान नाही नुकसान म्हणायचं. काय म्हणायचं म्हणलं बघा कोणतरी? नुकसान. कळालं? चला पाठ करा मग. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. पाठ झालं एवढं? ज्यांना एवढंच पाठ झालं ते खाली बसा. ज्यांना नाही पाठ झालं ते वहीत लिहून घ्या आणि पाठांतर कराच. पहा नमुना प्रश्न. हे सुद्धा सूत्र आहेत बरं का रे. खरेदी किंमतीचे 2 सूत्र आहेत, विक्री किंमतीचे 2 सूत्र आहेत आणि सेम आहेत. विक्री किंमत वजा नफा, विक्री किंमत वजा तोटा. हे वजा नफा आणि वजा तोटा अधिक. थांबा एक चुकलं. खरेदी किंमत म्हणजे काय आहे? विक्री किंमत वजा नफा आणि विक्री किंमत अधिक तोटा. इथं आलं का लक्षात? आणि खाली खरेदी अधिक नफा आणि खरेदी वजा तोटा. समजलं? हे लक्षात ठेवा. तर आता बघा नमुना प्रश्न. काय बघायचे आपल्याला? नमुना प्रश्न. पहिला दिला आहे. सगळेजण पुस्तक उघडलात. पुस्तक उघडा, पुस्तकात लक्ष द्या आणि सगळे प्रश्न शिकवायच्या अगोदर तुम्ही एकदा सोडवा. काय म्हणलं आहे? 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा होईल का तोटा? मग आता हे समजायला पाहिजे. 3280 रुपये कसं लिहितात रे? हे का हे 3280 रुपये आणि त्याच्यानंतर 3470 रुपये. मग 3470 कसं लिहितात? हे 3470 मोठ्यामधूनच लहान वजा होते. मग 3470 रुपये काय आहे? विक्री किंमत. ही कशी आहे रे? विक्री किंमत आहे. मग आता विक्री किंमत जास्त असेल तर विक्री किंमत जास्त असल्यावर काय होत आहे रे? नफा. मग विक्री किंमतीतून वजा खरेदी किंमत वजा केलं. 17 मधून 8 गेले, 9 उरले. 3 मधून 2 1 0. 190 रुपये नफा झाला. पर्याय नंबर 3. पुस्तकात सांगितलं समजून. कळालं सगळ्यांना? हेच महत्त्वाचं होतं. 3470 हे लिहिता येते का तुम्हाला? 3280 हे लिहिता येते का तुम्हाला? हे महत्त्व आहे. हे सांगा बरं किती झाले रे? ह्याच्याप्रमाणे 1470 यायलंय की रे? यायलंय तुम्हाला? वा. पुढचा प्रश्न दुसरा. विश्वास नावाचा मुलगा आहे. तर त्या विश्वासनं काय केलं बघा? 10 रुपयाला एक वही याप्रमाणे. आलं का लक्षात? 10 रुपयाला काय केलं त्यानं? एक वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. 1 डझनमध्ये किती असतात रे? 12. मग 5 डझनमध्ये किती झाले? 60. आणि एक वही किती रुपयाला होती? 10. म्हणजे सगळे मिळून किती रुपये खर्च केले त्यानं? 600 रुपये.
मग विश्वासने 10 रुपयाला एकऱ्याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्याने 715 रुपयांना विकल्या. 5 वह्या खराब आढळल्या. मग आता ह्या 60मधून 5 गेले, उरले किती रे? 55. आणि ह्या 55 वह्या त्यानं किती रुपयाला विकल्या? 715 रुपयांना विकल्या. तर आता प्रश्न हे म्हणलंय की या व्यवहारात त्याला प्रत्येक वहीमागे किती रुपयांचा फायदा झाला. मग आता 55 वह्या ह्या किती रुपयाला विकला त्यानं? 715 रुपयालाच विकला ना, म्हणून 55 715ला भागायचं. मग आता 55ला 715ला भागायचं म्हणजे इथं भागाकार करून दाखवतो तुम्हाला. 715 55 एक 55, 1मधून 5 जात नाहीत म्हणून इकडला हाचा इकडं 11मधून 5 गेले 6 आणि 6मधून 5 गेले 1, वरून घेतलं 5. आणि 55च्या पाड्यात 165 येतात का? येतात. किती नंबर? 3 नंबर. बघा हे का 5 1 5 5 2 10 5 3 15. इथे 5 5 5 2 10 5 3 15. ह्या दोघाची बेरीज केली, उत्तर आलं 110. ह्या दोघाची बेरीज केली मधली 1 6 5 165 आलं. आपल्या ट्रिकनं मी तुम्हाला मागं शिकवलं होतं पाडे कसे तयार करायचे. 0 0 उत्तर आलं 13. 13 रुपयाला एक वही त्यानं विकली. आता प्रश्न काय म्हणले बघा रे, म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येतंय का? चुकलं. 13 रुपयाला एक वही विकली. तर प्रश्न असा, या व्यवहारात त्याला प्रत्येक वही मागे किती रुपयांचा फायदा झाला? त्यानं वही खरेदी केली होतीला 10ला, विकलं कितीला? 13 रुपयाला. मग 13मधून 10 गेले, उरले किती? 3. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. सगळ्यांना समजलं? लक्षात आलं? हो. दुसऱ्याचं 2. हो, प्रत्येकाला समजलं. चला पुढचा नमुना प्रश्न 3. मग आता नमुना प्रश्न 3 जे आहे त्या 3 मध्ये काय दिले बघा. एका दुकानदाराने, हे बघा रे मुलांनो, हे नमुना प्रश्न मी का घ्यायलो माहिती आहे का? हे नमुना प्रश्न कारण ह्या नमुना प्रश्नमधला पहिला प्रश्न परीक्षेत येऊन गेलाय. दीदी बघितलीस का पुस्तकामध्ये? बघ रे भैया, पहिला प्रश्न 2021 मध्ये येऊन गेलाय. दुसरा प्रश्न बघ रे 2020 2020 मध्ये येऊन गेलाय. म्हणून नमुना प्रश्न सुद्धा अत्यंत 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 महत्त्वाचे असतात. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं? त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 6000 रुपयास विकल्या. आला का ताप? आता एका दुकानदारानं काय केलं? एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 6000 रुपया विकल्या. म्हणजे 1000 पुस्तकं त्यानं विकले. किती रुपयाला विकले? 6000 रुपयाला विकलं. आता पुढं बघा, तेव्हा त्याला 900 रुपये नफा झाला. किती रुपये नफा झाला? 900 रुपये नफा झाला. तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? मग आता आपल्याला काय काढायची आहे? मूळ किंमत काढायची. लक्षात आलं? मग आता त्यानं खरेदी कितीला केलं हे काढण्यासाठी हे बघा, खरेदी किंमतीचं सूत्र वापरायचं. मग खरेदी किंमत नफा झालाय. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती आहे? 6000 रुपयाला विकलाय त्यानं, बरोबर आहे का नाही? मग आणि नफा किती झाला? 900. मग या सूत्रामध्ये विक्री किती आहे? 6000 आणि नफा किती झाला? 900. मग या 6000 मधून 900 जर वजा केलं, हे बघा 6000 मधून 900 जर वजा केलं तर 0 0, 10 मधून 9 गेले 1 आणि इथं लागले 5. 5100 रुपये ही काय झाली रे? खरेदी किंमत झाली. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला? तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? मूळ किंमत किती? आता 5100ला किती पुस्तकं आले रे? 5100ला 1000 पुस्तकं. किती आले पुस्तकं?
मग हे शून्य कटलं, 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 एक दशांश इथं आलं, उत्तर आलं 5.1 रुपये, जे की पर्याय नंबर किती आहे 5.1 आणि 5.10 हे सगळं सेमच आहे. सगळ्यांना समजलं बाळांनो? मग जर तुम्हाला हे अजून जास्त समजून घ्यायचं असेल तर तुमच्या सगळ्यांना हे पाठांतर करावं लागते आणि हे पाठांतर करून स्वाध्याय 23.1 सोडवा. मग बघा सगळा भाग तुम्हाला सोपा जाईल. कळालं? मग करा पाठ आणि सोडवा 23.1.